मिरज पूर्व भागातील अनेक गावात बुधवारी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच वीज व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि तारा कोसळल्या असून झाडांची पडझड झाली आहे. तसेच पिकांचे, जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेडगमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात माणिक विठोबा जगताप राहणार बोलवाड रोड, जगताप वस्ती यांच्या राहत्या घराचे सिमेंटचे पत्र्याचे छप्पर उडून गेले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जोरदार सोसाट्याचा वारा आणि त्यातच पाऊस कसाबसा जीव मुठीत धरून कुटुंबाने बाजूला आसरा घेतला. बेडगमध्ये वादळी वाऱ्याने पानमळा, केळी, पपई तसेच अन्य फळ पिकांचे नुकसान झाले आहे. सलगरे गावातील गुरुराज जितेंद्र कांबळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या संकटामुळे त्यांच्या कुटुंबासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.